अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली। यावेळी समर्थ पॅनलचे अध्यक्ष तथा राज्य चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सातारा शहरात लवकरच कलादालन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली। तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनाबाबत योग्य ती कारवाई करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मेघराज राजे भोसले म्हणाले की मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध घटकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी समर्थ पॅनल कटिबद्ध आहे। सातारा जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कार्यालय आणि विविध उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे। प्रवीण पाटील यांनी सांगितले की 2006 मध्ये कार्यकारिणी निवडून आल्यानंतर साताऱ्यात कार्यालय सुरू करण्यात आले होते, मात्र त्यानंतर कार्यालयाचे अपेक्षित पद्धतीने संचालन झाले नाही। कलाकारांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, कल्याणकारी योजना आणि विविध उपक्रम राबवण्यात सातत्य राहिले नाही। यापुढे साताऱ्यातील कार्यालय अधिक प्रभावीपणे कार्यरत करून कलाकारांना थेट लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल। पत्रकार परिषदेत समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी सदस्यांनी पतंग चिन्हासमोरील बटन दाबून समर्थ पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील केले। यावेळी सुनील महाजन, दीपक कदम, अजित शितोळे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, विकास सोरटे आदी उपस्थित होते। समर्थ पॅनलच्या माध्यमातून कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील विविध घटकांच्या हक्कासाठी प्रभावीपणे काम केले जाईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्रो, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या येत्या 7 जून रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमच्या समर्थ पॅनल आज सातारामध्ये आलेला आहे। आमच्या समर्थ पॅनलचे उमेदवार धनाजी हेमकर छायाचित्रमध्ये आहेत, सुशांत शेलार आहेत, दीपक कदम आहेत, राज काझी आहेत, वासू उर्फ प्रवीण पाटील हे उमेदवार खास सातारकरांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सातारामध्ये ऑफिस देणारं कार्यकारिणी ही आमची कार्यकारिणी 2016 मध्ये निवडून आल्यानंतर आम्ही सातारामध्ये ऑफिस दिलं। सातारामध्ये ऑफिस दिल्यानंतर ज्या प्रकारे ते ऑफिस ऑपरेट केलं जावं ही अपेक्षा होती की महेश देशपांडे यांनी त्यांच्या सहकार्याने पूर्ण केली नाही। ज्यावेळेस स्वतः अण्णा देशपांडे आमच्याबरोबर होते, अतिशय प्रामाणिकपणे, खंबीरपणे आमच्या पाठीशी होते, परंतु वेळेवर हिशोब न देणे, सतत ऑफिस बंद ठेवणे, कुठलीही कार्यशाळा नाही, कुठल्याही ज्या ॲक्टिव्हिटी इतर ऑफिसमध्ये होतात, शालोपयोगी वस्तूंचं वाटप असेल, कामगार इतर लोकांना असेल, औषधोपचारासाठीची मदत असेल, काही ॲक्सिडेंट झाले, वृद्ध कलावंत असेल यांना वेतन योजना असेल, अनेक योजना आहेत किंवा इथे येणाऱ्या शूटिंगमध्ये स्थानिक कलावंतांना काम मिळावं, सातारच्या कलावंतांना काम मिळावं, या गोष्टी असतील, या कुठलेही काम त्यांच्याकडून झालेलं नाही। यामुळे आम्हाला त्यांचं सातत्य पुढे ठेवताही आलं नाही, त्यांना आम्ही कार्यकारिणीमध्ये सुद्धा उभं केलं नाही आणि भविष्यात ते ऑफिससुद्धा आम्ही त्यांच्याकडून काढून घेणार आहोत। या माध्यमातून मी सर्वांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कुठल्या आमिषाला बळी पडू नका। समर्थपणे समर्थ पॅनलच्या पाठीशी सामर्थ्यपणे आपण उभे राहा आणि आमच्या पतंग या निशाणीवर शिक्का मारून आमचे 14चे 14 उमेदवार त्यांना प्रचंड बहुमताने 7 जून रविवार रोजी विजयी करा। धन्यवाद। निश्चितप्रमाणे ज्याप्रमाणे नवीन नवीन कलावंत इंडस्ट्रीसाठी येत आहेत, आपण पाहिलं की सैराट नंतर अनेक नवीन कलावंतांना यामध्ये यायचं आहे, या कलावंतांना पहिलं भक्कमपणे शिकवलं पाहिजे। त्यासाठी या विभागांच्या कार्यशाळा, तुम्ही ऑडिशन कशी द्यावी, तुमचा लुक कसा असावा, तुमची हेअरस्टाईल कशी असावी, कॉस्ट्यूम कसं असावं, वागणं कसं असावं, तुम्हाला बोलता यावं, अभिनय करताना काय केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी सुशांतजींच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ कलावंत येऊन त्यांना मार्गदर्शन करतील आणि अशा कार्यशाळा महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यात जास्तीत जास्त कशा होतील हे आम्ही करू। हेच करण्यासाठी येत्या 7 जून रोजी मतदान आहे। मी परत एकदा आवाहन करतो, रविवार दिनांक 7 जून रोजी सातारामधील मतदान हे कोल्हापूरमध्ये आहे। कोल्हापूरमध्ये ठिकाण आपले पद्माराजे हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये मतदान आहे। सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे। आपण सर्व मतदारांनी निश्चित मतदान करावं आणि पतंग या चिन्हावर 14च्या 14 उमेदवारांना मतदान देऊन बहुमताने विजयी करावं। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांचे सभासद ती पाहिली
तर त्यापेक्षा कमी सभासद फी ही महामंडळाची आहे. फक्त 2100 रुपयामध्ये तुम्ही महामंडळाचं सभासद घेऊ शकता. दर 3 वर्षांनी त्याचं रिनोव्हेशन असतं, त्यालासुद्धा 500 ते 600 रुपये फक्त लागतात. त्यामुळे वर्षाला 150 रुपये फक्त आपण रिनोव्हेशनचे घेतो. त्यामुळे अतिशय कमी फीमध्ये आपण त्यांना भरपूर फॅसिलिटी देतो. कलाकारांचे वेगवेगळे प्रयत्न असतील, निर्मात्यांच्या अनुदानासाठी प्रयत्न असतील, निर्मात्यांच्या वितरणासाठी प्रयत्न असतील, महाराष्ट्रामध्ये थिएटरची संख्या वाढावी यासाठीचे प्रयत्न असतील, या सर्व माध्यमातून आम्ही सर्व पक्षीयांच्या टचमध्ये आहोत आणि सत्ताधारी सर्व मंडळी आम्हाला त्याबद्दल सहकार्य करतायत. निश्चितच यातून आम्ही निर्माते आणि सर्व टेक्निशियनचा फायदा करून देऊ. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.